टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवात करूयात आजच्या टॉप 9 मोठ्या घडामोडींनी। पहिल्याच पावसात मुंबई तुंबली। कुर्ला, किंग सर्कल, सायन, साकीनाका परिसरातील रस्ते जलमय। महापौर रितू तावडेंसमोरच पालिका अधिकारी मॅनहोलमध्ये पडला। पाहणी दौऱ्यादरम्यान सायन परिसरातली ही घटना। रितू तावडेंकडून या ठिकाणी कानउघडणी। मॅनहोल उघडे आढळल्यास थेट कारवाईचाही इशारा। मुंबईला आज बुडवून दाखवलं त्यांनी। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। नाल्यांची गटारांची कामं अजूनही अपूर्णच। मुंबईची काळजी कधी भाजपला नव्हतीच। महापौरांचं ढाकामध्ये काय चाललंय याकडे जास्त लक्ष। आदित्य ठाकरेंची टीका। त्यांना मुंबईत काय चाललंय त्यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय ह्याच्यात जास्ती रस आहे, जास्ती इंटरेस्ट आहे आणि म्हणून कदाचित ते बघत असतील त्यांच्या डोळ्यासमोर ढाकाचं चित्र असेल बांगलादेशमधले आणि मुंबईत फिरतायत असं त्यांचं ते व्हर्च्युअल रियालिटीमध्ये झालेलं। वर्षानुवर्ष केलेली घाण साफ करायला आम्हाला वेळ लागणारच। पहिल्याच पावसामध्ये मुंबई तुंबल्यानं विरोधकांनी केलेल्या टीकेवर नितेश राणेंची प्रतिक्रिया। तर 25 ते 30 वर्ष ज्यांनी घाण केली आहे ती साफ करायला वेळ द्या। नितेश राणेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। लोकांनी माझ्या अगोदरच्या माणसांनी केलेली जी घाण आहे ना वर्षानुवर्ष ती साफ करायला थोडी तरी वेळ द्या। तो गाळ साचलेला आहे, त्याला हळूहळू आता आमचे बीजेपीचे महापौर आमची सत्ता हळूहळू कमी करते। पण तर घरात बसून पीसी घेऊ नका, घराबाहेर निघा, मग परिस्थिती समजेल। महापौर रितू तावडेंची किशोरी पेडणेकरांवर टीका। तर मी घरात नव्हते, माझ्या वॉर्डमध्ये होते, आम्ही रील स्टार महापौर नव्हतो। पेडणेकरांचा रितू तावडेंवर पलटवार। सांगा घरात प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, बाहेर निघा, बाहेर आल्यानंतर तुम्हाला मुंबईची परिस्थिती कळेल। घरामध्ये बसून मुंबईची परिस्थिती कळणार नाही। आम्ही तुमच्यावर काही रील नाही बनवत आहोत, नक्कीच नाही बनवत, आणि आम्ही रील महापौर नाही आहोत। कारण 58 करोडचा नेलाय ना मलिदा, महापालिकेचा का नाही केली भिंत। मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या। पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादात ही घटना। अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानचा हा सगळा प्रकार। आरोपीला कुर्ल्यातनं अटक। मयंक लोहारच्या हत्येमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर। मयंकला न्याय द्या, आरोपीला फाशीची शिक्षा द्या, कुटुंबियांचा आक्रोश। लोकलमध्ये प्रवाशावर चाकू हल्ला करून त्याची हत्या करणाऱ्या हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर। हल्लेखोर या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर असल्याचं, लोकलमध्ये चढल्याचंही सीसीटीव्ही समोर। हत्या करून दारूच्या नशेत तो पावसात चालत जातानाचे हे सीसीटीव्ही TV9 मराठीच्या हाती। मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर 3 दिवसांनी विलास घुलेवर अंत्यसंस्कार। केजमध्ये सलग 53 तास मृतदेहासह आंदोलन। खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। तर विलास घुले खून प्रकरणात SIT ही गठीत। सर्व 9 आरोपी आतापर्यंत अटकेत। विलास घुले प्रकरणी माझा मुलगा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। खासदार बजरंग सोनावणेंची भूमिका। तर पोलिसांना तपासात सहकार्य असेल असंही केलं स्पष्ट। हत्येच्या दिवशी दुपारपर्यंत येडेश्वरी कारखान्यावर होतो। राजकीय द्वेषातनं हे आरोप। खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरव सोनावणेचा दावा।